नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म असेल यांच्या ॲडमिशन प्रोसेस संदर्भातले काही महत्त्वाचे अपडेट द्यायचे आहेत. काल या ठिकाणी डिप्लोमाच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आली. 15 सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढचं वेळापत्रक बदललेलं आहे आणि डी फार्मची मुदतवाढ मिळालेली आहे. त्यामुळे आता बी फार्मला देखील मुदतवाढ होईल का, किंवा बी फार्मचं जे काही फायनल मेरिट लिस्ट आहे, अंतिम गुणवत्ता यादी जी की आज येणार आहे, ती कधीपर्यंत येऊ शकते, या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे काल जे डिप्लोमाच्या रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झाली ते जे बदललेलं वेळापत्रक आहे ते बघूया. आणि वारंवार मुदतवाढ का होते, बी फार्मची मुदतवाढ होईल का, आणि याच्या मागं नेमकी काय कारणं आहेत ते बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा डिप्लोमाचं जे बदललेलं वेळापत्रक आहे ते बघूया. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी जी त्यांनी लास्ट डेट दिलेली आहे ती आहे आता 15 सप्टेंबर 2025. आणि सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा, ही शेवटची मुदतवाढ असेल. कारण यापूर्वी डिप्लोमावाल्यांनी काय केलेलं, DTEच्या वेबसाईटवरती एक 15 दिवस किंवा महिनाभर असं मुदतवाढ होत होती. आता फक्त 3 ते 4 दिवसाची मुदतवाढ आहे. त्यामुळे ही शेवटची मुदतवाढ असेल. 15 तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि फॉर्म व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते, जिला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो, ती येईल 17 सप्टेंबर 2025 रोजी. 18 ते 19 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकायचं आहे. काही चुका असतील फॉर्ममध्ये, किंवा आधी तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरला आणि तुमच्याकडे आता डॉक्युमेंट आलेत आणि फॉर्म तुमच्या कॅटेगरीमध्ये भरायचा आहे, जे काही बदल असतील नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी, ते 18 ते 19च्या दरम्यान करू शकता. आणि फायनल मेरिट लिस्ट, ज्याला आपण अंतिम गुणवत्ता यादी म्हणतो, ती येणार आहे दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, वारंवार रजिस्ट्रेशनसाठी का मुदतवाढ होत आहे. तर लक्षात ठेवा, मी यापूर्वी सांगितलेलं आहे, DTE अर्थात तंत्रशिक्षण विभाग जो आहे, त्यांनी यापूर्वी एक यादी जाहीर केलेली. महाराष्ट्रातले डिप्लोमा आणि डिग्री दोन्हीचे असे काही कॉलेज आहेत की ज्यामध्ये सुविधांचा अभाव आहे. म्हणजे लॅब व्यवस्थित नाही आहेत, इन्स्ट्रुमेंट नाही आहेत, फॅकल्टी बरोबर नाही आहे जेवढं सफिशियंट नंबरमध्ये हवे. तर असे जे कॉलेज आहेत त्यांची एक यादी दिलेली आहे आणि शो कॉज नोटीस, त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. अर्थात हे जे कॉलेजेस आहेत, जवळपास 174 कॉलेज आहेत. मग या कॉलेजेसनी काय, जर कोर्टामध्ये या संदर्भात त्यांनी अपील केलं, किंवा या कॉलेजेसना ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होता यावं, किंवा यांची जी काही PCI मान्यतेच्या बाबतीत जो काही विषय असेल याबाबत त्यांनी काही प्रोसेस केली, त्यामुळं मुदतवाढ होत असते वारंवार. आपण अशी अपेक्षा करूया की ही शेवटची मुदतवाढ असेल. आणि बी फार्मच्या कॉलेजेसनी देखील अशी काही गोष्ट केलेली नसेल, म्हणजे ज्यांना ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होता येणार नाही आहे त्यांनी जर काही अपील केलं असेल. ह्या कोर्टाचे विषय आहेत, टेक्निकल बाबी आहेत, यामध्ये आपण काही करू शकत नाही. बी फार्मच्या बाबतीत आज जी फायनल मेरिट लिस्ट येणार आहे, आपल्याला फक्त दुपारपर्यंत वाट बघावी लागेल की फायनल मेरिट लिस्ट येते का, 3 ते 4पर्यंत. आणि जर फायनल मेरिट लिस्ट आली आणि त्यानंतर जर कॅपराऊंडचं शेड्यूल दिलं तर नो वरी, मग आपल्याला काही चिंतेचं कारण नाही आहे. डिरेक्टली मग आपले कॅपराऊंड सुरू होऊन जातील. तर जे काही महत्त्वाचं अपडेट असेल ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोचवलं जाईल. काल या ठिकाणी थोडंसं तब्येत ठीक नव्हती, घरी पण आई हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं, तिचं किडनी स्टोनची सर्जरी झाली असल्यामुळं, त्या गडबडीत असल्यामुळं मला हे वेळात अपडेट तुमच्यापर्यंत येता आलं नव्हतं, म्हणून मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकलेलं होतं. तर लक्षात ठेवा, कधीकधी तर प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ बनवता आला नाही तरी काही महत्त्वाचे अपडेट हे कम्युनिटी पोस्टमध्ये दिलेले असतात. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ किंवा मग कम्युनिटी पोस्ट हे वेळोवेळी बघत चला. सर्व महत्त्वाचं अपडेट वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातील, त्याबद्दल कोणीही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. आणि बाकीचे काही तुमचे डाऊट्स असतील कमेंट करा. आत्ता काय महत्त्वाचा मुद्दा आहे, 12 सप्टेंबर 2025 आज बी फार्मची फायनल मेरिट लिस्ट येणं अपेक्षित आहे. सायंकाळी 4 वाजेपर्यंत आपण वाट बघूया. जे काही महत्त्वाचं अपडेट येईल ते आपण पाहूया. डिप्लोमाची रजिस्ट्रेशन मुदतवाढ झालेली आहे 15 सप्टेंबरपर्यंत, त्यामुळं वेळापत्रक बदललं आहे. या ठिकाणी 17 तारखेला त्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि 20 तारखेला फायनल मेरिट लिस्ट येईल. 18 ते 19च्या दरम्यान तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकायचं जर काही चुका असतील तर. आणि डिप्लोमाला मुदतवाढ झाली तर बी फार्मची मुदतवाढ होईल का, तर यासाठी आपल्याला वाटच बघावी लागेल. कारण ह्या टेक्निकल बाबी आहेत, जे काही PCI आणि या कॉलेजेसना ज्यांना शो कॉज नोटीस आलेली आहे टेक्निकल एज्युकेशन विभागाकडून, त्यांनी त्याबाबत काही अपील केलं असेल किंवा वेळ मागून घेतला असेल तर मग ही मुदतवाढ होत असते. आपल्याला आता फक्त थोडंसं वेट करावं लागेल. या ज्या टेक्निकल बाबी आहेत त्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही. जे काही महत्त्वाचं अपडेट आहे ते वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ही माहिती आवडली असल्यास आणि माझे हे एफर्ट्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला जे 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद. थँक्यू.